The whole idea is to be successful in life. And success with a good health is the most important thing. What I want to do is keep myself running. Hello, sir. And I want to be completely healthy. देखो हेल्थ जो होती है ना वो बहुत ही इंपॉर्टेंट चीज है, कोई माने या ना माने. Hello, sir. मैं एक मिनट बेटा, मेरा खत्म नहीं हुआ. किसने माइक दिया आपको? चलिए आप पूछे कुठे आहे तू? तुझं नाव सांग पहिले. मिहिरा. हा मिहिरा. मीरा. बरं सांग, चाल तुला काय विचारायचंय? वेट लिफ्टिंग करते. काय झालं? मी वेट लिफ्टिंग करते. वेट लिफ्टिंग करते ती. तू वेट लिफ्टिंग करते, मग ये धावत ये इकडे ये धावत ये. मला बघायचं तू वेट लिफ्टिंग कशी करते. लवकर ये लवकर. जोरदार तालियां मीरा के लिए. बरं तू वेट लिफ्टिंग करते, मी तुला लिफ्ट केलं, चालेल ना? ये चेक करू. तुला काय विचारायचंय? मग तू अशी झाली, फोटो घ्यायला आली? हा काय सांग, काहीतरी सांग. केव्हापासून वेट लिफ्टिंग करते तू? चेक करू. केव्हापासून करते? किती वर्ष झाली? मला नाही माहित. तुला माहित नाही? आई वडील कुठे तुझे? आजी मागे बसली आहे. आजी मागे बसली आहे. आजी कुठे? आपण आजी कुठे आहे? आजीसाठी जोरात टाळ्या. आजी इकडे आली. तुला चांगलं वाटतं? आई वडील कुठे? घरी? हो चल बरं, कॉंग्रॅच्युलेशन. तुला कुठलं काय भेटलं की नाही? मेडल भेटलं तुला? वेट लिफ्टिंगचं एक पोज दाखव. वेट लिफ्टिंग कशी करते? अरे वा. बरं थँक्यू. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भ्रष्टाचारी उपायुक्त क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सत्ताधाऱ्यांपुढे लोटंगण घालणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. व्यायामशाळा भ्रष्टाचार करून पैसे कमवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जय भवानी, जय शिवाजी. भ्रष्टाचारी प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाविकास आघाडीचा जय असो. अरे या प्रभाग क्रमांक 27 मधील भ्रष्ट नगरसेवकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रभाग क्रमांक 27 मधील भाजपच्या नगरसेवकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या भ्रष्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. अरे धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो. अरे काहीतरी जनतेचा मालमत्ता खाणाऱ्याला प्रशासनाचा धिक्कार असो. अरे भाजप सरकार, भाजप
प्रणित प्रशासनाचं करायचं काय? भाजप प्रणित प्रशासनाचं करायचं काय? क्रीडा विभागाच्या उपायुक्त भ्रष्टाचारी उपायुक्तांचं करायचं काय? भ्रष्ट उपायुक्तांवर कारवाई, भ्रष्ट उपायुक्तांवर कारवाई. पुणे महानगरपालिकेच्या राघव भांडारकर पुरस्कार, ते स्वतः विज्ञानवादी होते. त्यांच्या प्रार्थना उपासनांमध्ये सुद्धा विज्ञानाचे दाखले ते देत असत आणि त्यामुळे विज्ञान प्रसार करणारे किंवा पर्यावरणाचं रक्षण करणारे निसर्गसेवक अशांना हा पुरस्कार दिला जातो. तर यावर्षी या पुरस्काराची निवड मराठी ही ज्ञानभाषा बनवण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केलेत ते अच्युत गोडबोले यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांनी 54 पुस्तकं विविध विषयांवर, एकच विषय नाही, विविध विषयांवर प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करायला आम्हाला आनंद होतोय. त्यानंतर दुसरा पुरस्कार आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुरस्कार आणि हा पुरस्कार समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणारे व्यक्ती संस्था यांना दिला जातो. त्या पुरस्काराचं हे 10वं वर्ष आहे आणि यावर्षीचा पुरस्कार पुण्यातले डॉक्टर अभिजित सोनावणे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे, डॉक्टर्स फॉर बेगर्स असं ते स्वतःला समजतात आणि त्यांची सोहम ट्रस्ट ही त्यांची संस्था आहे. तर याला हा यावर्षीचा पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे पुण्यात ते स्वतः पहाटेच्या वेळी हिंडतात अभिजित सोनवणे आणि भिकाऱ्यांची तपासणी करतात आणि त्याच्यावेळी जे आजारी रुग्ण असतील त्यांना दवाखान्यात ॲडमिट करून त्यांना बरं करून त्यांचं रिहॅबिलिटेशन करतात.